विधवा परित्यक्ता एकल महिलांना दिला नवदुर्गेच्या आरतीचा मान। मानस फाउंडेशनच्या सहकार्याने शिवपार्वती महिला दुर्गा उत्सव मंडळाचा उपक्रम। देशभरात नवरात्र उत्सवाला मोठ्या हर्ष उल्हासात सुरुवात झाली आहे। त्याच पद्धतीने बुलढाण्यात देखील नवरात्र उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातोय। या दरम्यान विविध सामाजिक उपक्रम देखील राबवले जातात। बुलढाण्याच्या म्हाडा कॉलनी परिसरातील शिवपार्वती दुर्गा उत्सव महिला मंडळाच्या वतीने सामाजिक संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आलाय। तो म्हणजे विधवा परित्यक्ता एकल महिलांना नवदुर्गेच्या आरतीचा मान देण्यात आला। यावेळी सदर महिलांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला। खरं तर आजही समाजामध्ये सामाजिक धार्मिक अशा शुभ कार्यात विधवा महिलांना सहभागी करून घेतले जात नाही आणि त्यामुळे या महिलांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मानस फाउंडेशनने एक चळवळ उभी केली आहे। त्याचंच हे फलित म्हणून पाहिलं जात आहे। यावेळी विधवा महिलांना सर्वच कार्यामध्ये सहभागी करून त्यांना सन्मानाची वागणूक देण्यासंदर्भात मानस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय लहाने यांच्याकडून उपस्थित महिला व पुरुषांना शपथ देण्यात आली। आम्हाला आता लोक काही असं विधवाचं हे भेटलं नाही। आता आम्हाला आरती केली, आज आम्हाला खूप छान वाटलं। हॅलो, ती विधवा त्यांना त्याला आरती कधी पुढं जायचा सन्मान काही भेटे ना बायाला, विधवा बायाले। आज आरती आली आमच्या, आता आम्हाला खुशी झाली। आज म्हाडा कॉलनीमध्ये आम्हाला जो आरतीचा मान दिलेला आहे, दुर्गा पूजेचा आणि आरतीचा मान दिला, त्याबद्दल मी सगळ्या या परिवाराचे आभार मानते। मानस फाउंडेशनच्या वतीने जे काम आमचं सुरू आहे, शहरी भागामध्ये आमच्यासारख्या एकल महिलांना काहीही त्रास नाही आहे किंवा आम्ही एकदम सुरक्षित आणि व्यवस्थित आहे। पण आम्ही जेव्हा मागे ग्रामीण भागाचा सर्वे केला होता, तिथल्या महिलांना अजूनही ह्या ज्या प्रथा आहे, परंपरा आहे, रूढी आहेत, ते त्यांच्यावर लादल्या आहेत। त्या बाहेर निघायला अजून बाहेर पडलेल्या नाही आहे। तर मला असं वाटतं कुठेतरी की त्यांना पण हा सन्मान मिळाला पाहिजे।